2014च्या लोकसभा निवडणुकीत वंजारी समाजाचं नेतृत्व करणारे ओबीसींचा प्रमुख चेहरा असणाऱ्या गोपीनाथ मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. मात्र त्यांच्या अकस्मात अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला. यानंतर पोटनिवडणूक लागली आणि मुंडे परिवाराकडून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. या पोटनिवडणुकीत त्यांनी तब्बल 6 लाखांहून अधिक मतांची विक्रमी आघाडी घेत लोकसभेची पहिली पायरी चढली. एवढ्या विक्रमी मतांनी लोकसभेत जाणाऱ्या त्या एकमेव खासदार त्यावेळी होत्या. तो विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकला नाही. त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत ही विजय मिळवत त्या दुसऱ्यांदा लोकसभेत गेल्या. दुसरीकडे पंकजा मुंडेही गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा पुढे नेत होत्या. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना खासदारकीची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांचं तिकीट पंकजा मुंडे यांना देण्यात आलं. दरम्यान प्रीतम मुंडे यांना काही काळ शांत राहण्याचा सल्ला देण्यात आला होता आणि आता मात्र परिस्थिती बदलताना दिसते. राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांच्या नावाची पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली. मुंडे परिवाराला पर्याय म्हणून पुढे केलेले भागवत कराड आणि रमेश कराड अपेक्षित राजकीय प्रभाव पाडू शकले नाहीत का? ओबीसी समीकरण पुन्हा मजबूत करण्यासाठी भाजप मुंडेंच्या निमित्ताने नव्याने रणनीती आखतोय का? की मुंडे परिवाराचा आता टप्प्याटप्प्यानं पुनर्वसन करण्याचा मोठा राजकीय प्लॅन राबवला जातोय? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. 16 मार्चला होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते अशी माहिती आणि ही दाट शक्यता आहे. त्यांचं नाव चर्चेत आहे. भागवत कराडांच्या ऐवजी त्यांना संधी दिली जाऊ शकते. पण त्याचं कारण काय? खर तर बीड हा संवेदनशील राजकीय पट्टा आहे. इथे ओबीसी विरुद्ध मराठा वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंना लोकसभेत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर महिन्याभरातच त्यांना विधान परिषदेत संधी दिली. ही संधी दिल्यानंतर मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला काही प्रमाणात फायदा झाल्याचं बोललं गेलं. उलट पर्यायी चेहऱ्यामधून अपेक्षित राजकीय परिणाम साधता आले नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांना राज्यसभेत पाठवून बीडमधील ओबीसी समाज पुन्हा मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवतात. मुंडे कुटुंबातील नेत्यांचं टप्प्याटप्प्याने पुनर्वसन होत असताना पुढील काळात धनंजय मुंडे यांनाही योग्य राजकीय जबाबदारी दिली जाऊ शकते का, अशी शक्यता राजकीय वर्तुळात नाकारली जात नाहीये. प्रश्न असा उपस्थित होतोय की कराड यांना डावलून भाजप परत मुंडे परिवाराकडे वळतोय का, किंवा पर्याय म्हणून पुढे केलेल्या चेहऱ्यांना अपेक्षित राजकीय प्रभाव पडला नाहीये का? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल. म्हणजे 2020 मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाने धक्कातंत्र वापरत अचानक एक नाव पुढे आणलं, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. ते होते संभाजीनगरचे माजी महापौर डॉक्टर भागवत कराड. लक्षात घ्या, तेव्हा निवडून लोकसभेवर प्रीतम मुंडे गेल्या होत्या आणि राज्यसभेबद्दल आपण बोलतोय. महापौर पदाव्यतिरिक्त त्यांच्याकडे मोठा राजकीय अनुभव नव्हता. डॉक्टर भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. पुढे त्यांच्या निधनानंतर त्यांनी पंकजा मुंडे यांनाही खंबीर साथ दिली आणि मग त्यांनाच खासदारकी दिल्यामुळं जास्त चर्चा झाली. राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली. मुंडे समर्थक असलेल्या भागवत कराडानं पुढे करून मुंडे घराण्याला एक पर्याय उभं करण्याचं काम त्यावेळी राजकारण्यांनी आणि खास करून फडणवीसांनी केलं, अशी कुजबूज देखील सुरू झाली होती. यानंतर आणखी एक मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात भागवत कराड यांना मंत्रिपद देण्यात आलं, तेही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून. ज्या व्यक्तीकडे प्रामुख्याने फक्त महापौर पदाचा अनुभव आहे त्यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे सगळा महाराष्ट्र अचंबित झाला होता. ओबीसी चेहरा समोर आणत कुठेतरी मुंडे परिवाराला काउंटर करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला का? तसेच या मंत्रिपदासाठी महाराष्ट्रातून लॉबिंग झालं होतं का, अशा चर्चांना त्यावेळी उधाण आलं होतं. दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 2019ची विधानसभा निवडणूक ही पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी रंगली होती. या लढतीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. मग यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकींची चर्चा सुरू झाली आणि पारंपरिकरित्या असं असतं की विधानसभा निवडणुकीत ज्या मातब्बर महत्वाच्या नेत्यांना पराभव स्वीकारावा लागलाय त्यांचं पुनर्वसन विधान परिषदेतून केलं जातं आणि हे तितकंच खरं आहे. मग असं असताना पंकजा मुंडे विधान परिषदेसाठी तयारी करत होत्या. मात्र तेव्हाही भारतीय जनता पक्षानं पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन केलंच नाही. त्यानंतर झालेल्या विधान परिषदेत डमी उमेदवार म्हणून रमेश कराड यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आला. यानंतर अचानक अजित गोपछडे यांना उमेदवारी मागे घेण्याचा आदेश देण्यात आला आणि रमेश कराड हे मुख्य उमेदवार म्हणून पुढे आले आणि त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. ते देखील ओबीसी होते. रमेश कराड हे देखील पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे
कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाल्यानं पंकजा मुंडेंना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. एकूणच काय तर 2019 नंतर एकूण चित्र पाहिलं तर कुठंतरी मुंडे परिवाराला डावलत पर्याय उभा करण्याचा प्रयत्न झाला. रमेश कराड यांना विधान परिषदेत तर भागवत कराड यांना राज्यसभेत आणि नंतर मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. मात्र जसे जसे दिवस गेले तसे तसे पंकजा मुंडेंनी आपली नाराजी उघडपणे समोर आणली. अखेर त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत प्रीतम मुंडे यांना माघार घ्यावी लागली, राजकीय त्याग करावा लागला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून ते पंकजा मुंडे यांना देण्यात आलं. मात्र त्यावेळेच्या मराठा ओबीसी वादाचा फटका पंकजा मुंडे यांना बसला. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि पुनर्वसनाची संधी मिळूनही त्यांच्या पदरी निराशा झाली. पुढे मग लगेचच वेळ न दवडता पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करण्यात आलं. अगदी महिनाभराच्या कालावधीत त्यांना विधान परिषदेत पाठवण्यात आलं, आमदारकी देण्यात आली आणि त्या निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपदही देण्यात आलं. आणि मग मुंडे परिवाराचं राजकीय पुनर्वसन आता सुरू झालं, अशा चर्चा देखील सुरू झाल्या. आता परत एकदा राज्यसभेच्या निवडणुका जवळ आल्या. या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. भागवत कराड यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्याऐवजी प्रीतम मुंडे यांना राज्यसभेत पाठवलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगली आहे. आणि कुठंतरी भागवत कराड किंवा रमेश कराड हे चांगली छाप पाडू शकले नाहीत, ज्यामुळे पक्षाला फायदा होईल. आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा मुंडेंना नव्या जबाबदाऱ्या देण्याची चर्चा किंवा विचार पक्षाकडून केला जातोय. आणि पंकजा मुंडेंचं पुनर्वसन झालंय, प्रीतम मुंडेंचं पुनर्वसन केलं जाण्याचा विचार आहे आणि धनंजय मुंडे यांचा पुढचा नंबर असू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळे आता मुंडे घराण्यातील सगळे पुन्हा राजकारणात सक्रिय होतील का? खरंच प्रीतम मुंडे राज्यसभेवर जातील का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.